बिहारच्या मकानाला मिळाला ग्लोबल पासपोर्ट. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिहारच्या मकानाला जो ग्लोबल पासपोर्ट मिळाला आहे, त्या संदर्भातील माहिती बघणार आहोत. यामध्ये आपण हार्मोनाइज्ड सिस्टीम कोड म्हणजे काय? हार्मोनाइज्ड सिस्टीम कोडचे फायदे काय होतात? मकाना म्हणजे काय? मकाना पीक लागवडीसाठी हवामान कोणते लागते? आणि भारतात मकानाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघणार आहोत. अलीकडेच बिहारच्या मकानाला ग्लोबल पासपोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारात हार्मोनाइज्ड सिस्टीम कोड देण्यात आला. हे कोड मकानाच्या प्रकारांना नियुक्त केले आहेत, जेणेकरून हे विशेष उत्पादन आता आंतरराष्ट्रीय बाजारात मान्यताप्राप्त ओळखीसह निर्यात करता येईल. बिहारची मिथिला मकानाला जागतिक व्यापार मानांकनानुसार स्वतंत्र उत्पादन श्रेणीचा दर्जा मिळाला आहे, ज्यामुळे त्याची निर्यात, कर आकारणी आणि प्रक्रिया संबंधित काम अधिक सोपे, पारदर्शक आणि औपचारिक होईल. पॉप मखाना 2008191, मखाना पावडर किंवा मखाना आटा 200819222, इतर मखाना उत्पादन 200819229. या मखाना एच-एस कोडच्या 3 श्रेणी आहेत. हार्मोनाइज्ड सिस्टीम कोड ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रणाली आहे. हे कोड जागतिक सीमाशुल्क संघटनेने म्हणजेच वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनने तयार केली आहेत. निर्यात आयातीसाठी वस्तूंची ओळख, वर्गीकरण आणि कर निर्धारण करण्यासाठी एच-एस कोडचा वापर केला जातो. एच-एस वेगवेगळ्या वर्गीकरण आणि वस्तूंसाठी विशिष्ट 6 अंकी कोड नियुक्त करते. पुढील वर्गीकरणासाठी देशांना पहिल्या 6 अंकांमध्ये मोठे कोड जोडण्याची परवानगी दिली आहे. भारतात हा कोड 8 अंकाचा आहे, जो सीमाशुल्क आणि जी-एस-टी प्रणालीमध्ये देखील उपयुक्त आहे. वस्तूंची एकसारखी कोडिंग पद्धत देशांना जागतिक व्यापारात उत्पादने आयोजित करण्यास आणि त्यांचा मागोवा घेण्यास मदत करते. अंतर्गत कर, व्यापार धोरणे इत्यादी ठरवण्यासाठी सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खाजगी संस्थांद्वारे एच-एस कोड मोठ्या प्रमाणात वापरले जाते. एच-एस कोड आंतरराष्ट्रीय व्यापार खर्च कमी करते आणि आर्थिक संशोधनाला प्रोत्साहन देते. युरियाल फेरॉक्स नावाच्या वॉटर लिलीच्या बिया, त्याला मखाना, फॉक्सनट किंवा कमळाच्या बिया म्हणून सुद्धा ओळखले जातं. मखानामध्ये प्रथिने आणि फायबर असतात, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश देखील असतो. यामुळे मखानाला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. 20 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान, 100 ते 250 सेंटीमीटर पाऊस आणि 50 ते 90% ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता ही मखाना पीक लागवडीसाठी हवामान परिस्थिती आहे. भारतात मखानाचे सर्वाधिक उत्पादन हे बिहारमध्ये होते. एकट्या बिहारमध्ये भारतातील 90% मखाना तयार होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मखाना म्हणजे काय, हार्मोनाइज्ड कोड म्हणजे काय आणि त्या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या प्रणाली अंतर्गत मिथिला मखानाला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक कोड प्रदान करण्यात आला आहे? पर्याय पहिला ISI कोड, पर्याय दुसरा GI कोड, पर्याय तिसरा WTO कोड आणि पर्याय चौथा एच-एस कोड. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.